नमस्कार मित्र कोकणाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तर मित्र आज आपण जाणार आहोत मराठी शाळेमध्ये आणि त्या ठिकाणी एक असा उपक्रम राबवला जात आहे ज्याने शाळेत शिकणाऱ्या मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळेल. आणि हा उपक्रम फक्त आपल्या मराठी शाळेमध्येच प्रामुख्याने घेतला जातो. आणि सध्या आता मित्र कसं आहे की मराठी शाळा ह्या बंद व्हायच्या मार्गावर आलेल्या आहेत. त्यामुळे असे उपक्रम घेणे हे खूप गरजेचे आहेत. आणि हे व्यावहारिक ज्ञान आहे ते तुम्हाला प्रामुख्याने आपल्या या मराठी शाळेमध्येच मिळतं. सो आज आपण पाहूया की तो उपक्रम नेमका काय आहे. तर हे आहे शुक्रवाड आणि ही आहे शुक्रवाडची मराठी शाळा. आणि आज शुक्रवारचा बाजार आहे, शनिवार आहे. आणि इथे मराठी शाळेच्या लहान मुलांनी बाजार भरवलेला आहे. हे काय काय हा काय काय आपण सगळं काय काय आता किती रुपये? हे सांगणार कोण तुमच्यात काय कोणाकडे सांगा तरी किती रुपये काय आता? लाल चंदन खाया वा बोगन घेऊन का कसा आहे कसा गांडूळ खत कसा? 20 रुपये अर्धा किलो 20 रुपये. एक ते 70 रुपये. ही दादा कशी आहेत? 180 रुपये हँगिंग वाली. ए गावठी पहिले गावठी हे कशी आहेत? 1 किलो. ए 30 रुपये लावले ते बिये दी लाल माठ द्या ती सगळे दे 3 एक दे एक दे. काय फुकट फ्री मध्ये? अरे हो दुकानाची मालकीन पण आली. काय काय ठेवलं? स्टेशनरी. किती रुपये या? 10 रुपये. वड्याचे पीठ ए किती रुपये भाजी सांगा मारे मला. भाजी घ्या बोलताला कोण? वा मिरचे तिसा सगळा तिसा ना तिसा भाई कोणा काय काय आणलं? वा कशी आहे ती? 15 रुपये पेंडी. बरी या ताजी ताजी भाजी एक नंबर. एकच भाजी द्यावा बाबा. वेजी देताला मुळ्याची द्यावा. एक मुळ्याची द्यावा. 2 कळिंगण. आणि काय हे पालक मेथी आहे ही. मेथी द्यावा. मग हे कलिंगण खायचा 50 खायचा कलिंगण 50 कमी नाही काय? जमाता ना आमका
द्यावा काय आता कशाचा करून चला. जरा 50 2 देऊ का इकडे ना तुम्ही? काय 10 2 देताला महाग? मग किती देताला माका 50? आयता किती? आयता 50? तर पिशी ना या नेऊ कसा मी? हा बा भाजी किती घेतली? अजून किती भाजी घेऊ? हा आता माझ्याकडचे पैसे सरले भाजी घेऊन घेऊन. तर आपल्यासोबत आता आहेत आपले सुकळवाड शाळेचे मुख्याध्यापक नांदोस्कर साहेब. नांदोस्कर सर, नेमका उपक्रम काय आहे हा? मुलांना व्यवहार ज्ञान, जीवन कौशल्य आणि उद्योजकता निर्माण व्हावी. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीतून व्यवहार ज्ञानाचं कौशल्य आत्मसात करावं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा यांचा मुलांचा आठवडी बाजार आयोजित केलेला आहे. मुलांमध्ये उत्साह पाहता हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असं सर्वांचं मत आहे. या उपक्रमामुळे मुलं ही आत्मविश्वासपूर्वक व्यवहार करत आहेत. त्यांचं ज्ञान हे सखोल होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आणि हीच मुलं पुढे मोठे उद्योजक होऊन ह्या देशाचं कारभार किंवा या देशाची उद्योजकता सांभाळतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. नक्की सर, खूप छान वाटतं बघून. म्हणजे ही लहान मुलं आत व्यावहारिक त्यांना समजून घेत आहेत. तर आणि सध्या आता ही काळाची गरज आहे. हां, बरोबर आहे. आणि त्याचमुळे आम्ही लहानपणापासून हे देण्याचा प्रयत्न करत आहोत. इयत्ता 6वी पासून हा अभ्यासक्रम सुरू होणारच आहे, झालेला आहे. आणि प्राथमिक शाळेतील मुलांना हा अभ्यासक्रम सुरू व्हावा किंवा एक चांगल्या प्रकारचं ज्ञान त्यांना आत्मसात व्हावं. अभ्यासाबरोबरच हेही ज्ञान होणं खूप महत्त्वाचं आहे. या उद्देशाने हा उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. या उपक्रमामध्ये सर्व पालक, सर्व विद्यार्थी, सर्व माझे सहकारी शिक्षक वर्ग, अधिकारी, पदाधिकारी यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. ठीक आहे सर, धन्यवाद सर. ओके. आता इथे भाजी घेता घेता हे लांबून आपले पर्यटक आलेले आहेत. सर साहेब, तुमचा अनुभव कसा आहे? नमस्कार, मी अभय डिग्रजकर सांगलीहून आलो आहे. मी काजू खरेदीची फॅक्टरी आहे म्हणून इथं आलो होतो आणि शेजारी या शाळेतल्या मुलांचा उपक्रम बघितला आणि आम्ही दोघांनी मुलांकडून भरपूर खरेदी केलेली आहे. अतिशय छान उपक्रम आहे आणि स्तुत्य उपक्रम आहे आणि कोकणात असा कार्यक्रम राबवला जातो याचा आम्हाला अभिमान आहे आणि फार बरं वाटलेलं आहे. धन्यवाद. तर मित्र, आता आपण पाहिलं की ह्या मराठी शाळांमध्ये उपक्रम घेऊन अशा प्रकारे हे व्यावहारिक ज्ञान शिकवलं जाते. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना व्यावहारिक ज्ञान नक्की शिकवा. आणि मित्र, हेच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून की आपल्या मराठी शाळेमध्ये असे अनेक उपक्रम घेतले जातात. तर मित्र, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या कोकणाई चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.